महाराष्ट्र विधान परिषद चुनाव से पहले भाजपा पर कांग्रेस ने गंभीर आरोप लगाए हैं। कांग्रेस नेता नाना पटोले का कहना है कि भाजपा कांग्रेस के उम्मीदवार पर दबाव बनाने की कोशिश कर रही है। पटोले ने प्रेस कॉन्फ्रेंस कर इसे लोकतांत्रिक प्रक्रिया को प्रभावित करने का प्रयास बताया। नाना पटोले के आरोपों पर भाजपा विधायक परिणय फुके ने पलटवार किया। फुके ने कहा कि भाजपा पर लगाए गए सभी आरोप पूरी तरह निराधार हैं। उनका कहना है कि कांग्रेस नेताओं के पास कोई ठोस सबूत नहीं है और केवल राजनीतिक माहौल बनाने के लिए ऐसे बयान दिए जा रहे हैं। परिणय फुके ने यह भी आरोप लगाया कि नाना पटोले जनता को गुमराह करने का प्रयास कर रहे हैं। विधान परिषद चुनाव के बीच दोनों दलों के बीच आरोप प्रत्यारोप का दौर तेज हो गया है, जिससे महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर गर्माहट आ गई है। काही दबाव कोणत्याही उमेदवारावर आणलेला नाहीये। कालची नाना भाऊंची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नरेश ईश्वरकरच्या घरी काही पोलीस गेली होती हे वगैरे। काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दिलीप बनसोड यांच्या संदर्भात त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि म्हणून नाना भाऊची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कुठेतरी दिशाभूल करणारी आहे आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करणारी आहे। त्यांचे जे उमेदवार नाना भाऊंनी एक चांगले उमेदवार दिले होते, काँग्रेस पक्षाने एक चांगले उमेदवार दिले होते, दिलीप बनसोडजी माजी आमदार आहे, पण कारण ते दलित समाजाचे आहे म्हणून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही उमेदवारी वापस घ्या। आणि त्यानंतर काँग्रेसने त्या भंडारा जिल्ह्यातील भूमाफिया जे आहे, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांचं कुठेतरी माघार घेऊन एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला त्यांनी आपली उमेदवारी देऊन काँग्रेसने आपला खरा चेहरा हे जनतेपुढे दाखवलेला आहे। काँग्रेस दलित विरोधी आहे अशी चर्चा आरोप केले जात आहे नाना पटोलेवर, की जो उमेदवार होता तो आंबेडकरी चळवळीचा आंबेडकरी समाजाचा होता, त्याला विड्रॉ करायला लावला। दिलीप बनसोडजी हे तिरोड्यातनं माजी आमदार होते, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मधले नेता होते आणि एक आंबेडकरी समाजामध्ये त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वलय आहे आणि कुठेतरी अशा एका उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊन कुठेतरी नाना पटोलेजी व काँग्रेस पक्षाने ते रेती माफियांसोबत आहे असा एक संदेश या माध्यमातून दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 6 जागा बिनविरोध झालेल्या आहे, काँग्रेसवर नामुष्की वळवलेली आहे, चंद्रपूर असो की यवतमाळ असो। नाही, काँग्रेसमध्ये कुठेही त्यांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही आहे, त्यांच्यामध्ये आपसात फार टोकाचे भांडणं आहेत आणि म्हणूनच तिथे कुठे त्यांचा समन्वय होत नसल्यामुळे त्या भागातील उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले। निश्चितच याच प्रकारचे हाल काँग्रेसचे राहिले तर जे उरले सुरले जे नगरसेवक त्यांचे निवडून आले किंवा जे आमदार त्यांचे निवडून आले तेही पुढच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार नाही। संजय राऊतांनी आरोप केले की 150 कोटीची देवाणघेवाण झाली, त्यामुळे हे सगळं मागे। म्हणजे संजय राऊतचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे जितके नेते आहेत ते सगळे लाचखोर आहेत, ते पैसे घेऊन ते विड्रॉ करतात, मग अशा बैमान लोकांना आपण तिकीट का देता, हा माझा त्यांना प्रश्न आहे। संजय राऊतांच्या आरोपांमध्ये त्यांनी नुसतं महाविकास आघाडीचे नाही तर काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार जी असणार, नाना पटोले जी असणार किंवा सपकाळ असणार, यांच्यावर या प्रकारचा गंभीर आरोप केला। मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे। जे विदर्भात 2 काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली, त्यावरून आता काँग्रेसकडून त्याच्या चौकशीची मागणी होत आहे की हे भाजपमधनं सर आले नव्हते ना, किंवा कुणाच्या म्हणण्यावरून काय कारण आहे, अर्थकारण आहे का या विड्रॉ केले या 2 उमेदवारांनी? निश्चितच काँग्रेसने चौकशी केली पाहिजे आणि या प्रकारचा जर काँग्रेसचा जर आरोप असणार की हे विकल्या गेले तर या प्रकारचे बिकाऊ लोकांना, या प्रकारचे बिकाऊ लोक काँग्रेसमध्येच काय, हाही प्रश्न निश्चितच जनतेने काँग्रेसला विचारला पाहिजे। 208 नाना पटोलेजी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे विधान परिषदेचे उमेदवार अविनाशजी ब्राह्मणकर यांच्या विरोधात 208 मतांनी निवडून आले आणि यावेळेस आम्ही सर्वांनी प्रण केलेला आहे की नाना पटोलेजींच्या काँग्रेसच्या उमेदवाराला 208 मतांनी या निवडणुकीत हरवायचं, पण आता ही निवडणूक काही राहिली नाही। तिथे काँग्रेस पक्षाने आपला माघार घेतलेला आहे, काँग्रेस पक्षाने एक चांगले मजबूत उमेदवार दिलीप बनसोड दिले होते, त्यावेळेस आम्ही 208 निवडून येण्याचा आम्ही प्रण केला होता, पण आता काँग्रेस पक्षाने इथनं माघार घेतलेला असल्यामुळे
आता आम्हाला असं वाटतं की पूर्ण 457 पैकी जवळपास 350-400 मतं आम्हाला भेटणार.